नमस्कार. मी प्राध्यापक पद्मजा पुनसे, निंगोट पद्मजा स्पीक्समध्ये आपले अगदी मनापासून स्वागत करते. या चॅनलवर अध्यात्म आणि विज्ञान या विषयाशी निगडित दिनविशेष माहिती असते. ज्येष्ठांसाठी खास व्हिडिओ, महिलांसाठी विशेष टिप्स आणि विद्यार्थ्यांसाठी स्पिरिच्युअल व्हिडिओ असतात. तर आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे की सुपर गृहिणीच्या 5 जबरदस्त सवयी कोणत्या आहेत. आता महिला म्हटलं त्या वर्किंग वुमन जरी असेल तरी घरी आल्यानंतर त्यांना स्वतःला गृहिणी म्हणायला आवडतं आणि सुपर गृहिणी हिचं अगदी परफेक्ट नियोजन असतं. म्हणजेच अगदी सकाळी वाफाळलेल्या गरमागरम चहापासून तर रात्रीच्या हळदीच्या दुधापर्यंतचं नियोजन हे सुपरगृहिणीचं अगदी झालेलं असतं. तर ह्या सुपरगृहिणींच्या अशा कोणत्या 5 सवयी आहेत त्या आपण बघूया. तर पहिलं त्यांचं असतं की पूर्वनियोजन, ॲडव्हान्स प्लॅनिंग. म्हणजे त्या उद्याच्या कामाची लिस्ट ह्या रात्रीच करून ठेवतात. उद्या कोणते कपडे घालायचे आहे, मुलांचे कोणते कपडे आहेत, नवऱ्याचं काय कोणते कपडे, त्यानंतर भाजी कोणती करायची, तर या सर्व कामांची यादी त्या रात्रीचं बनवून ठेवतात किंवा आधीच्या दिवशीच त्यांची तयार असते. त्यामुळे फायदा हा होतो की सकाळची घाई टळते आणि वेळेची बचत होते. दुसरी त्यांची जबरदस्त सवय ही आहे की आर्थिक शिस्त, फायनान्शियल डिसिप्लिन. म्हणजे महिन्याभराचं पूर्ण तुम्हाला किती खर्च येणार आहे, संपूर्ण महिन्याभराचं बजेट त्या ठरवून ठेवतात. त्यामुळे अनावश्यक जो खर्च असतो तो टाळला जातो. त्याचा फायदा हा होतो की फ्युचरमध्ये किंवा इमर्जन्सीमध्ये जर तुम्हाला वेळेवर कोणतीही पैशांची अडचण आली तर तुमच्याजवळ हक्काचे पैसे हे जमा असतात. म्हणजे पैशाच्या अडचणीवर तुम्ही मात करू शकतात. तिसरं हे असतं त्यांचं की स्वतःची काळजी घेणे, सेल्फ केअर. या ज्या सुपरगृहिणी आहेत तर ह्या काय करतात की स्वतःचा आहार, विहार, प्राणायाम, योगा, विश्रांती याकडे दुर्लक्ष करत नाही. आणि बघा त्याचा फायदा हा असतो की ज्या घरातील गृहिणी ही निरोगी आणि हसतमुख असेल त्या घरामध्ये नेहमी आनंद असतो. चौथी त्यांची सवय ही आहे की वेळेचं आणि घराचं व्यवस्थापन, टाईम मॅनेजमेंट. यावर माझा एक आधीचा पण व्हिडिओ आहे. तर काय असतं की वेळेच्या कामाच्या वेळा त्या निश्चित करतात आणि प्रत्येक वस्तू जागेवरच ठेवायची, ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणीच ठेवण्यासाठी त्या घरातील इतर लोकांना सवय लावतात. त्यामुळे काय होतं त्याचा फायदा हा होतो की वेळेवर अचानक जर कोणतेही पाहुणे आले तर धावपळ होत नाही. घर हे अगदी नीटनेटकं आणि व्यवस्थित असतं. आणि 5वी त्यांची जबरदस्त सवय ही आहे की संवाद आणि सकारात्मकता, कम्युनिकेशन अँड पॉझिटिव्हिटी. त्यांच्यावर कोणताही कठीण प्रसंग आला, कोणतीही कठीण परिस्थिती निर्माण झाली तरीही त्या घरातील वातावरणामध्ये आनंद आणि उत्साह निर्माण करतात. त्याचा फायदा हा होतो सर्वांना की नातेसंबंध घट्ट होतात आणि मुलांवर योग्य संस्कार होतात. तर ह्या आहेत सुपरगृहिणींच्या 5 जबरदस्त सवयी. आता बघा प्रत्येक गृहिणीमध्ये सुपरगृहिणी असतेच ना, बरोबर आहे ना माझं म्हणणं. तर बघा की आपण आपल्या ज्या आई, आजी किंवा काकू, मावशी, आत्या यांच्यापासून आपण अनुकरणामधून शिकलेलो आहोत. बघा पूर्वीच्या काळी किती पाहुणे यायचे घरी, भरपूर यायचे आणि ते 8 दिवस 15 दिवस त्यांचा मुक्काम असायचा. पण तरीही आपण बघतो की आपल्या आई, आजी, मावशी वगैरे ह्या पूर्ण त्यांचं नियोजन झालेलं असायचं. आणि ज्या घरामध्ये शिस्त असतं, आता बघा काही काही घरांमध्ये तुम्ही गेलात ना की तिथे तुम्हाला अगदी सकाळी देवपूजा झालेली असेल, संध्याकाळी 7 वाजता देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा अगरबत्ती त्या करतात. त्यांच्या नाश्त्याच्या वेळा, जेवणाच्या वेळा ह्या ठरलेल्या असतात. त्यांचं म्हणजे सगळं नियोजन हे झालेलं असतं. आणि अशा घरात जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला प्रसन्न वाटतं.
तेव्हा तुम्हाला असं वाटतं की इथे थांबावं थोडा वेळ, त्या गृहिणीसोबत बोलावं. आणि तेच तुम्ही एखाद्या घरात गेलात आणि त्या गृहिणीने तुम्हाला म्हटलं, काय आहे, काय हवं आहे, असं अगदी खेकसून विचारलं, तर तुम्हाला तिथे नकारात्मकता जाणवते. आणि बघा की गृहिणीच्या हातात असतं की आपल्या घरातील सात्विकता ही कशी ठेवायची, घरामध्ये आपल्या सकारात्मकता कशी आणायची. आणि बघा की ज्या घरामधील गृहिणी ही सात्विकता निर्माण करते त्या घरामध्ये अगदी पॉझिटिव्हिटी असते, त्या घरामध्ये आपल्याला आनंद वाटतो. पण ज्या घरातील गृहिणी नेहमी चिडचिड, असमाधानी किंवा राग करणे, द्वेष करणे, ओरडून बोलणे, तर त्या घरामध्ये तशाच प्रकारच्या लहरी ह्या निर्माण होतात, तशाच वेव्ज निर्माण होतात आणि तशीच स्पंदनं तिथे मग असतात. म्हणून त्या घरामध्ये नेहमी निगेटिव्हिटी होते आणि अशा घरांची प्रगती होत नाही. पण आता तुम्ही असं म्हणत असाल की आम्ही तर नेहमी सकारात्मकच आहोत, पण आमच्या कुटुंबातील लोक हे नकारात्मक आहेत, त्यांचं काय करायचं. आता बघा, कुटुंब म्हटलं की अनेक प्रकारचे व्यक्तिमत्व, अनेक प्रकारचे लोक आपल्या घरात असतातच. पण त्या सर्वांना घेऊन चालणं हे त्या गृहिणीचं काम असतं, सर्वांना सवयी लावणं हे पण त्या गृहिणीचंच काम असतं. म्हणून त्या गृहिणीचं हे नियोजन अगदी झालेलंच असतं. आता बघा, ह्या ज्या आधीच्या ज्या आपण म्हणतो महिला होत्या, ज्या आपल्या म्हणजे पूर्वीच्या काळातील आपल्या आधीच्या पिढीतील, तर त्यांचं अगदी म्हणजे ऋतूनुसार सुद्धा त्यांचं नियोजन झालेलं असायचं की कोणत्या ऋतूमध्ये काय करायचं. जसं की हिवाळ्यामध्ये डिंकाचे लाडू करायचे, अळीवाचे लाडू, पुडाच्या वड्या. पावसाळ्यामध्ये काय करायचं, वेगवेगळं सूप करायचं हिवाळ्यामध्ये. तर हे अगदी त्यांचं नियोजन असायचं. आणि त्यांच्या घरात पाहुणे आले तर त्यांच्या चेहऱ्यावर कधीच आक्रस्ताळेपणा आपल्याला दिसायचा नाही, त्या हसतमुख असायच्या. त्यामुळे पाहुणे आलेले सुद्धा त्यांना मदत करू लागायच्या. नाहीतर मग आजकाल काय आहे की पाहुणे आले की मग पाहुणे आले बाहेरूनच बोलवा, तर ही सुद्धा पद्धत आता खूप सुरू झालेली आहे. आता ह्या ज्या सुपर गृहिणी आहेत यांचं मील प्लॅनिंग हे तयार असतं, कारण त्यांना माहिती असतं की प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात जाण्याचा मार्ग हा त्याच्या पोटातूनच जातो. म्हणून त्यांचं मील प्लॅनिंग, उद्या काय करायचं हे सर्व तयार असतं. आणि मग कधी कधी काय वाटतं तुम्हाला की काय रोज रोज तेच करायचं, मी तर घरातच आहे, मी तर गृहिणीच आहे, मला काही किंमत नाही. तर असं म्हणायचं नाही. गृहिणीला खूप चॅलेंजेस आहे, खूप वाव आहे, ती खूप म्हणजे चॅलेंजेस झेलू शकते. पण त्याकरिता तिला काय करावं लागेल, स्वतःसाठी वेळ काढावा लागेल. स्वतः लवकर उठणे सर्वात महत्त्वाचं असतं की स्वतः आधी लवकर उठायचं, कामाची यादी तयार करायची. बघा, तुम्ही जर एखाद्या दिवशी तुम्हाला उठायला उशीर झाला तर तुम्ही काय करता, अगदी उठल्याबरोबर दणादण कामाला लागता. आणि कामाला लागले की मग शेवटी काहीतरी राडा होतो. आणि मग त्यामुळे काय होते की तुमचं BP वाढतं, अँझायटी होते, तुम्हाला घाम येतो आणि मग तुम्हाला अस्वस्थ वाटायला लागतं. म्हणून जर तुम्ही सकाळी लवकर उठलात तर काय होईल की तुमचा योगा, प्राणायाम, तुमचं वॉकिंग हे तुम्ही करू शकाल. आणि ते केल्यामुळे काय होतं की तुम्हाला सकाळची जी सकारात्मक ऊर्जा असते ती तुम्हाला मिळते. आणि ती सकारात्मक ऊर्जा काय करते की मग संपूर्ण दिवसभर तुमच्यावर कितीही बाउन्सर्स आले तर तुम्ही ते अगदी आनंदाने झेलू शकता. म्हणून सकाळची सकारात्मक ऊर्जा घेणे हे सुपर गृहिणीला अतिशय आवश्यक आहे आणि ते घेतातच. शिवाय त्यांचं हे असतं की आता प्रत्येकांना म्हणजे कंट्रोलमध्ये ठेवतात त्या. म्हणजे कसं की आता नवऱ्याच्या ऑफिसमध्येही त्यांचं लक्ष असतं, नवऱ्याच्या आयुष्यात लक्ष असतं, मुलांच्या शाळा कॉलेजमध्ये काय सुरू आहे इकडेही लक्ष असतं. आणि सर्वांना ते शिस्त लावतात. म्हणजे नाहीतर मग नाही लावली तर काय होते की नवरा घरी आला की मग बॅग ठेवून दिली, कपडे चेंज केले की टाकले बेडरूममध्ये, आणि मुलांचं पण आले की बॅग टाकल्या, कपडे तसेच ठेवले, तर मग आणि ओला टॉवेल तसाच ठेवायचा. तर हे प्रत्येकाला शिस्त लावणे हे सुद्धा सुपरगृहिणीच्याच हातात असतं आणि त्या करतात. म्हणून त्या ज्या सुपरगृहिणी असतात तर त्या, नाहीतर मग काय होईल की तुमच्या घराचं हॉटेल व्हायला वेळ नाही लागणार. म्हणून प्रत्येकाला एकत्र ठेवणे आणि प्रत्येकाला कामाची शिस्त लावणे हे सुद्धा सुपरगृहिणीचंच कर्तव्य असतं. शिवाय काय असतं माहिती आहे का की जेवण करताना तुम्ही TV समोर बसून जेवण करू नका. कारण काय होतं की TV समोर जर मुलं आणि नवरा हे जेवायला बसले की मग आपल्यालाच तिथे वाढायला जावं लागतं. त्यामुळे आपलं जेवण व्यवस्थित होत नाही. शिवाय दुसरी महत्त्वाची गोष्ट ही की ते लोक जे काही खात असतात
तर त्यांचंही तिकडे लक्ष नसतं. त्यांचं लक्ष फक्त टी व्ही बघण्याकडेच असतं. काय कोणती भाजी खाल्ली, कोणता पदार्थ खाल्ला, किती पोळ्या खाल्ल्या, हेही त्यांच्या लक्षात नसतं. फक्त टी व्ही बघत असतात. म्हणून अगदी जेवायला काही वेळ नाही लागत हो. 15 मिनिट किंवा 20 मिनिटामध्ये तुमचं जेवण होतं. तुम्ही एकतर डायनिंग टेबलवर बसा किंवा मग तुम्ही खाली बसत असाल किचनमध्ये तर तिथे बसूनच तुम्ही जेवण करा. छान जेवताना हास्य विनोद करा. काय झालं नवऱ्याच्या ऑफिसमध्ये किंवा मग मुलांच्या शाळा कॉलेजमध्ये काय झालं, छान छान किस्से त्यांच्या शाळा कॉलेजमध्ये घडलेले असतात, ते आपल्याला सांगतील. आपण दिवसभरामध्ये काय झालेलं आहे ते त्यांना सांगायचं आणि असं अगदी अर्धा तास पटकन निघून जातो. म्हणून जेवण करताना अगदी म्हणजे तिथे आपण किचनमध्येच तुम्ही जेवण करायला पाहिजे किंवा तुमचा काही डायनिंग हॉल वगैरे असेल तिथेच जेवण करा, पण टी व्हीसमोर मात्र जेवण करू नका. आता बघा की आता आपण म्हणजे म्हणतो की आपल्याकडे खूप मेड वगैरे मिळतात, म्हणजे पूर्वतयारी करण्यासाठी आपण मावशीला आधी सांगून ठेवतो की काय करायचं काय नाही स्वयंपाकामध्ये, आणि जर तुम्ही स्वतः करत असाल तर ते त्याप्रमाणे तुम्ही करता. पण आता फॉरेनमध्ये मी सांगते, माझी मुलगी आहे ऑस्ट्रेलियाला, मी तिथे होते 1.5-2 वर्ष. तर तिथे अगदी आपल्याला बाकीच्या कामाला मेड तर तिथे फार कॉस्टली आहेत. मावशी मिळणे अशक्यच आहे, कारण तिथे येणाऱ्या ज्या मावशी असतात ना त्या अगदी ब्रँडेड गाड्यांमध्ये येतात, मोठ्या मोठ्या 4 व्हीलरमध्ये, आणि त्यांचे रेट खूप हाय असतात. पण तिथे काय आहे की झाडू पोछा करण्यासाठी रोबोट असतो, भांड्याला डिशवॉशर असतं, कपड्यांना वॉशिंग मशीन, कपडे वाळवण्यासाठी ड्रायर असतं, मग आपल्याला स्वयंपाक करावं लागतं. आणि मी सांगते ना, माझं अगदी नियोजन झालेलं असतं की आता सकाळचा चहा झाला की ब्रेकफास्टमध्ये काय द्यायचं आहे या सर्वांना, त्यानंतर लंचमध्ये काय द्यायचं, दुपारी स्नॅक्समध्ये काय, तर मी हे सगळं प्लॅनिंग करून ठेवते. त्यासाठी आपल्याला थोडंसं लवकर उठावं लागतं. आणि सुपरगृहिणीच्या ह्या ज्या सवयी आहेत, जी व्यक्ती म्हणजे सुपरगृहिणी ह्या प्रत्येक व्यक्ती आहेतच, पण आपल्याला त्यासाठी लवकर उठून जर आपण नियोजन केलं तर प्रत्येक गृहिणी ही सुपरगृहिणीच असते. आणि बघा, सुपरगृहिणीमुळेच घरामध्ये नेहमी आनंद असतो. आणि रुटीन म्हणजे आपण रुटीन लव्हर म्हणू की तेच 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 जर आपण वारंवार करत गेलो तर आपल्यामध्ये सुद्धा निपुणता येते आणि आपण अगदी म्हणजे सुपरगृहिणी बनून जातो. म्हणून बघा, ह्या जर तुम्ही 5 सवयी ज्या सुपरगृहिणी आहेत त्यांच्यामध्ये आहे आणि ज्या तुम्हाला ह्या अंगीकारायच्या असेल तर तुम्ही अंगीकारल्या तर तुम्ही सुद्धा सगळे, तुम्ही आणि मी, आपण सगळे सुद्धा सुपरगृहिणी बनू शकतो. तर असेच हसत राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.